मी 2018 ते 2020 पर्यंत हडपसर परिसरातील ज्यांचे वाढदिवस आहेत, ज्यांचे वाढदिवस आहेत अशा लोकांना मी महापुरुषांच्या प्रतिमा दिल्या, घरी जाऊन दिल्या. मग ठराविक लोकांना दिले असतील ना, प्रतिष्ठितांना दिले असतील, पुढाऱ्यांना दिले असतील, किती लोकांना दिले? सर्वांना दिल्या. जे माझ्या जवळचे आहेत, मला ज्यांचे वाढदिवस काय अशा 2250 प्रतिमा मी दिल्या. सर्वसामान्यांपासून फार सर्वांना प्रतिष्ठितांपर्यंत. म्हणजे नेत्यांपासून, नेते फार कमी असतील पण सर्वसामान्यांनाच दिल्या. कारण ह्या प्रतिमा देण्याचं कारण काय होतं की महापुरुष कोणी लावतच नाही हो घरात. हो 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 अगदी खरं. महापुरुष कोणी लावत नाही. समजा महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, वत्सला साळवे, राजश्री शाहू महाराज यांचे फोटो लागले पाहिजेत ना. पुढच्या पिढीला कळलं पाहिजे ना हे कोणी फेटा घातलेले महात्मा फुले. मग हे ज्यावेळेस ते मूल विचारेल त्यावेळेस त्याला सांगता येईल ना की महात्मा फुलेंनी काय काम केलं. येस येस येस. मग अण्णाभाऊ साठेंनी काय केलं याच्यासाठी मी प्रतिमा वाटल्या. प्रत्येकाच्या घरी जाऊन दिल्या. वाटल्या म्हणजे मी माझ्या ऑफिसमध्ये नाही बोलवलं तुझा वाढदिवस आहे आणि प्रतिमा घे, नाही. मी त्याला व्यक्तीला फोन केला, तू घरी आहेस का, मग घरी जाऊन प्रतिमा भेट दिली वाढदिवसाची. त्याच्यानंतर मी महापुरुषांची चरित्र वाटली. ज्यावेळेस माझी कॅपॅसिटी कमी आहे आर्थिक परंतु मग मी ज्यावेळेस फोटो जिंकमध्ये शासनाची 100 रुपयामध्ये चरित्र मिळत गेली त्यावेळेस मी 10, 20 ते एकदम देत नाही. ती चरित्र आणली, ती चरित्र दिली की जेणेकरून वाचली जातील, वाचावीत त्यांनी. त्याच्यानंतर मी काही शाळांमध्ये व्याख्यानं दिली. कारण माझ्या प्रतिष्ठानमध्ये ज्यावेळेस बोलायला प्रत्येकाला संधी असते. प्रतिष्ठानचं कामच असं आहे की कुठली जात भेद पक्ष सगळं सोडून गावाचा कार्यक्रम झालाय तो. आणि मग तिथे सर्वांना बोलायची संधी. बरं आता तिथे चढाओढ चालू झाली की बोलायला मिळतंय आणि ऐकायची मानसिकता तयार झाली की अरे हा हे काम केलं का त्यांनी, ते काम केलं. आता काय करतात की ती तारीख कळली ना की लोक आधीचा अभ्यास करतात गुगलवर किंवा पुस्तक चेक करतात आणि बोलायची तिथं सध्या तयार घेतात. आणि मग चरित्र वाटली, व्याख्यानं दिली. स्वतः दिली? नाही, मी नाही दिली. ते त्या तज्ञ आपल्याकडचे तयार झाले, नवीन तज्ञ आणले. नवीन वक्त्यांना तुम्ही संधी दिली. असं एखादं नाव सांगता येईल की ज्याच्यामुळे एखाद्या नवीन युवकाला फायदा झाला या तुमच्या व्याख्यानमालेचा किंवा स्वतः आमच्या पक्षाची विद्या होडे आज ती महाराष्ट्राची वक्ता म्हणून. बर. महाराष्ट्राची म्हणजे शिवसेनेने एक स्पर्धा घेतली होती आणि त्या स्पर्धेत तिचा प्रथम क्रमांक लागला. महाराष्ट्राची शिवसेना वक्ता म्हणून. तिची सुरुवात आपल्या प्रतिष्ठानच्या ह्याच्यातूनच झाली. ही जी धडपड तुम्ही करताय त्याची रोपं उगवायला सुरुवात झाली. आज तिची मुलगी सुद्धा आहे ना, सावी, तिथे येऊन सावित्रीबाईंच्या वगैरे त्यावेळेस तिची आई तयार करून घेते पण तिला वाचायला लावते.